नमस्कार मित्रांनो, माझे नाव रुसाना आहे आणि मी 21वी वर्षे पूर्ण केली आहे. मी दिसण्यात खूप सुंदर आहे आणि वयानुसार थोडी मोठी वाटते. माझे नयननखे सुंदर आहेत, रंग स्वच्छ आहे आणि मी जास्त दुबळी नाही. आम्ही महाराष्ट्रातल्या एका छोट्या गावातले आहोत, त्यामुळे मी इतर मुलींसारखी सलवार कमीजच घालते. मी 12वी पर्यंतच शिकले. त्यानंतर मी घरीच राहते. बाहेरून मी भोळीभाबडी आणि निरागस दिसत असे आणि आतूनही इतकी हुशार नव्हते. पण खरं सांगायचं तर त्या दिवसात मी निर्लज्जतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. मला हेही विसरले होते की शाजिद माझ्या मामाचा मुलगा आहे आणि रक्ताचा भाऊ लागतो. इतकंच नाही तर मला खूप आवडायचं जेव्हा तो माझ्याबरोबर वेळ घालवायचा. थोडा वेळ शरीर आणि हातपाय दुखायचे, पण नंतर सगळं बरे व्हायचं. त्यानंतर मला आणि शाजिद भाऊला अशी सवय लागली की आमच्या मनात नेहमी हेच चालायचं की कधी संधी मिळेल. घरात कोणी असताना थोडी भीती वाटायची की कोणी बघून घेईल, पण कोणालाही आमच्यावर संशय आला नाही. कारण शाजिद भाऊ नेहमी मला दीदी म्हणायचे. मी वयाने त्यांच्यापेक्षा 1 वर्ष मोठी होते. आणि त्यावेळी हिवाळा चालू होता, त्यामुळे सगळे आपापल्या खोलीत झोपायचे. मी आणि शाजिद भाऊ वेगळ्या खोलीत झोपायचो. त्यामुळे खोलीचे दार बंद केल्यावर शाजिद भाऊ मला रात्री 2-3 वाजेपर्यंत. खरं तर गेल्या काही दिवसात माझी मामी खूप आजारी पडली होती. त्यामुळे आई आणि बस स्टॉपवरून घेण्यासाठी शाजिद भाऊ चालले होते. येताच त्यांनी आईचे पाय धरले आणि मला पाहून आश्चर्याने म्हणाले, "दीदी, तुम्ही तर खूप मोठ्या झाल्यात." भाऊ बाईक घेऊन आले होते, त्यामुळे आम्ही बाईकवर बसून घरी गेलो. घरी जाता जाता संध्याकाळ झाली होती, कारण आम्ही घरातून थोडे उशिरा निघालो होतो. घरी पोहोचलो तर पाहिले की मामा स्वयंपाक करत आहेत आणि मामी बिछाण्यावर पडलेल्या आहेत. जाताच आई मामांना बघून रागावली. इतकी अडचण होती तर आधीच फोन करून सांगितले असते. मी आधीच येते. इतकी त्रास सहन करण्याची काय गरज होती? त्या आम्हाला बघून करू लागली. मामा आम्हाला बघून खूप खुश झाले. मीही मामींजवळ जाऊन बसले. मामीही आम्हाला बघून खूप आनंदित झाल्या आणि खरंच त्यांची तब्येत खूप खराब होती. त्यानंतर आई मामींसाठी जेवण आणले आणि त्यांना खायला घालू लागली. तेव्हा शाजिद भाऊनी मला हाक मारली. जेव्हा मी त्यांच्या खोलीत गेले, तेव्हा तेही जेवण खात होते. माझ्या येताच ते म्हणाले, "ये दीदी, जेवण खा." तेव्हा मी भाऊंना म्हटले, "नाही भाऊ तुम्ही खा, मी नंतर खाईन." पण भाऊनी मला बसवलेच आणि मलाही भूक लागली होती, त्यामुळे मी जास्त नकार दिला नाही. जेवण खाऊन आम्हा दोघांनाही मजा आली, कारण येताना आम्ही चिकन घेऊन आलो होतो. त्यानंतर मी आईजवळ झोपायला जाऊ लागले तर शाजिद भाऊ म्हणाले, "दीदी, जर तुम्हाला वाईट वाटत नसेल तर इथेच झोपाल का?" तेव्हा मी म्हटले, "नाही भाऊ, मी आईजवळच झोपेन." तेव्हा भाऊ म्हणाले, "प्लीज दीदी, झोप ना. उद्या तर तुम्ही जाल." मग मीही जास्त नखरे केले नाहीत आणि भाऊंना म्हटले, "ठीक आहे, मी झोपते. पण तुम्ही आईला सांगा." माझे इतके आईलाही सांगून आले, की रुसाना दीदी माझ्याबरोबर झोपत आहे. जोपर्यंत भाऊ आईला सांगून आले, तोपर्यंत मी सलवार कमीज बदलून भाऊंचीच लोअर आणि टी-शर्ट घातली होती. कारण सलवार कमीज थोडी जास्त फिटिंग होती. मला लोअर टी-शर्टमध्ये बघून भाऊ हसायला लागले आणि म्हणाले, "दीदी, तुम्ही यातही कमाल दिसताय." त्यानंतर मी रजई ओढून बेडवर बसले आणि भाऊ चारपाईवर आपला बिछाना घालू लागले. तेव्हा मी भाऊंना म्हटले, "भाऊ, तुम्ही बेडवरच झोपा ना, खूप जागा आहे." त्यानंतर भाऊही रजईत येऊन बसले. शाजिद भाऊ थोडे हसमुख आणि खोडकर होते. त्यामुळे ते मला खूप हसवत होते. आम्ही एकमेकांशी बोलत बोलत रात्र झाली आणि मला कधी झोप लागली हे कळलेच नाही. सकाळी जेव्हा मी उठले तेव्हा मी पाहिले की भाऊ माझ्या केसांशी खेळत आहेत. उठताच त्यांनी मला गुड मॉर्निंग म्हटले आणि विचारले, "दीदी, झोप कशी आली तुम्हाला?" तर मी म्हटले, "खूप छान आली भाऊ." त्यानंतर आम्ही रजईत बसलेच होतो की आई आम्हाला चहा घेऊन आली. सकाळी थंडी थोडी जास्त होती. त्यामुळे आम्ही रजईतच बसून चहा पिऊ लागलो. शाजिद भाऊनी 12वी पास केली होती. त्यामुळे तेही आता घरीच राहत होते. मी चहा पीत होते तर शाजिद भाऊ माझ्याकडेच बघत होते. जेव्हा मी त्यांना विचारले, "असे काय बघताय?" तर ते म्हणाले, "दीदी, तुमचे डोळे खूप मोठे आहेत. खरं सांगायचं तर खूप सुंदर दिसतात." मग मी विनोदाने त्यांना विचारले, "सकाळी मी उठले तेव्हा तुम्ही काय करत होतात?" तर भाऊनी सबब काढली, "काही नाही दीदी. मी तुमचे केस नीट करत होतो." शाजिद भाऊही दिसण्यात खूप सुंदर होते आणि त्यांच्या अजून दाढी-मिशा आलेल्या नव्हत्या. त्यांचे चेहरे पूर्ण स्वच्छ होते आणि उंची माझ्यापेक्षा थोडी कमी होती. त्यामुळे जेव्हा भाऊ अशा हरकती करायचे, तेव्हा मला थोडा संशय यायचा की कदाचित त्यांच्या मनात काही उलटे-सुलटे चालत असेल. त्यानंतर मी आईला कामात मदत करू लागले आणि मामा कामावर जाण्यासाठी तयार होऊ लागले. त्यानंतर आईने मामांचे जेवण पॅक केले आणि मामा कामावर गेले.
माझी सकाळी अंघोळ करण्याची सवय आहे. त्यामुळे मी नेहमीप्रमाणे अंघोळीला जात होते. पण मला काय माहीत होते, शाजीद भाऊही सकाळी अंघोळ करतात. बाथरूमचे दार उघडताच मी लाजेने लाल झाले आणि लगेच खोलीत परत आले. शाजीद भाऊंच्या तोंडावर साबण लागलेला होता आणि ते अंघोळीत गुंतलेले होते. त्यामुळे त्यांना मी दिसले नाही. पण माझ्या मनात वारंवार तोच देखावा येत होता आणि मी खोलीत एकटीच हसत होते. तेव्हा भाऊही अंघोळ करून तिथे आले आणि मला एकट्याने हसताना बघून म्हणाले, "काय झाले दीदी? आज तर खूप खुश दिसताय." भाऊंना बघून मी शांत झाले आणि म्हटले, "काही नाही भाऊ, मी तुमच्याबद्दलच विचार करत होते." तेव्हा भाऊ फोन चालवत चालवत तिथेच बसले आणि म्हणाले, "असे काय विचार करत होतात माझ्याबद्दल की इतकी हसू येत आहे?" तेव्हा मी म्हटले, "नाही भाऊ सोडा, काही खास गोष्ट नाही." पण भाऊनी फोन ठेवला आणि हट्ट धरला. "नाही दीदी, सांगा तुम्ही माझ्याबद्दल काय विचार करत होतात? नाहीतर मी काही उलटे-सुलटे समजेन." तेव्हा मी म्हटले, "प्लीज भाऊ, सांगू शकत नाही." त्यानंतर मी लगेच उठले आणि अंघोळीला गेले. अंघोळीनंतर मी खाली हाफ पॅन्ट आणि वर शॉर्ट टॉप घातले. जोपर्यंत मी अंघोळ करून परत आले तोपर्यंत भाऊ तिथेच बसले होते. अंघोळीबरोबर मी केसही धुतले होते. त्यामुळे मी ते वाळवत होते. मी जाणून-बुजून पाण्याचे शिंतोडे भाऊवर टाकत होते. तेव्हा भाऊ एकदम उठले आणि माझे केस धरून मला बेडवर बसवले. तेव्हा भाऊंच्या अशा हरकतीवर मला राग आला आणि मी त्यांना जोरात थप्पड मारली. त्यानंतर शाजीद भाऊ मला काहीही न बोलता तिथून निघून गेले. त्यानंतर मलाही माझ्या कृत्याबद्दल खूप पश्चात्ताप होत होता, की कदाचित मला असे करायला नको होते. पण मलाही माहीत होते, की शाजीद भाऊ काय करणार होते. जर मी त्यांना थप्पड मारली नसती, तर कदाचित ते थांबले नसते. त्यानंतर मी लगेच केस नीट केले आणि अंघोळ करून आईजवळ गेले. आईला तर फक्त मामींचीच काळजी असायची. त्यांनी त्यांना औषधे देऊन अंघोळ घातली होती आणि जेवणही तयार केले होते. तेव्हा आई म्हणाली, "लगेच शाजीदलाही बोलाव. तोही गरम-गरम जेवण खाईल. नाहीतर नंतर थंड होईल." मलाही माहीत होते की शाजीद भाऊ माझ्यावर रागावले आहेत. जेव्हा मी त्यांना बोलावण्यासाठी गेले, तेव्हा ते छतावर बसले होते आणि फोन चालवत होते. तेव्हा मी मागून त्यांना हाक मारली, "भाऊ जेवण खा हं." खाली आई बोलावत आहे, पण ते काहीही बोलले नाहीत. मग मी त्यांच्याजवळ गेले आणि त्यांची माफी मागायला लागले. "सॉरी भाऊ, तो मला रागाने सुटला होता. प्लीज मला माफ करा ना." पण भाऊ तरीही काही बोलले नाहीत आणि मला दुर्लक्ष करत राहिले. मग मी त्यांच्याजवळच जाऊन बसले आणि त्यांचा हात धरून म्हटले, "भाऊ, चूक तुमची आहे. तुम्ही माझे जोरात केस ओढले तर मला राग आला. आता यात इतके रागावण्यासारखे काय? प्लीज मान्य करा ना." तेव्हा भाऊनी रागाने आपला आपला हात ओढला आणि तिथून उठले. तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आले आणि मी रडकीवाणीत म्हटले, "प्लीज भाऊ, आता बसही करा, मान्य करा ना. जर थप्पडीची गोष्ट असेल तर एकाऐवजी 2 मारा, पण असे गप्प राहू नका." माझ्या डोळ्यातले पाणी बघून भाऊ म्हणाले, "ठीक आहे, तुम्ही रडू नका. रडताना तुम्ही अजिबात चांगले दिसत नाही. पण तुम्ही हात उचलू नये होते. चला आता जेवण खाऊया." तेव्हा मी पुन्हा भाऊंना हुंदके देत म्हटले, "आधी तुम्ही बोला की तुम्ही मला माफ केले." तर भाऊ म्हणाले, "आता बस करा दीदी, खूप माफी मागितली. इतकी मोठी गोष्टही नव्हती. चला लगेच जेवण खाऊया." जोपर्यंत आम्ही खाली पोहोचलो तोपर्यंत आई आणि मामी जेवण खाऊन झाल्या होत्या आणि आई स्वयंपाकघरात काम निपटत होती. खाली जाताच मी आणि भाऊ एकत्रच जेवण खाल्ले. जेवण खाऊन मी थोडा वेळ मामींजवळ बोलण्यासाठी बसले आणि त्यांच्या तब्येतीबद्दल विचारू लागले. तोपर्यंत आई काम संपवून आली होती आणि येताच ती म्हणाली, "मी आणि तुमची मामी शेजारी आंटींकडे भेटायला जातो. सोबत थोडी फिरूनही येईल. तोपर्यंत तुम्ही घरीच राहा." आणि मी अ, शाजीदलाही सांगितले आहे की तो कुठे बाहेर जाऊ नये. आम्ही थोड्या वेळातच परत येऊ. त्यानंतर आई मामींना फिरवायला घेऊन गेली आणि मी मामींची खोली स्वच्छ करू लागले. तेव्हा शाजीद भाऊही तिथे आले आणि माझ्याशी मस्ती करू लागले. तेव्हा मी शाजीद भाऊंना म्हटले, "भाऊ, प्लीज एक गोष्ट तरी आणून द्या." तर शाजीद भाऊ म्हणाले, "सांगा तर खरं दीदी, तुम्हाला काय हवे आहे?" तर मी भाऊंना चॉकलेट आणण्यासाठी सांगितले, कारण चॉकलेट खाणे मला खूप आवडते. तर भाऊ म्हणाले, "बस फक्त चॉकलेट." शाजीद भाऊ चॉकलेट घेण्यासाठी गेले आणि मी पुन्हा खोली स्वच्छ करू लागले. स्वच्छता करता करता मी जसेच मामींची अलमारी उघडली, तर त्यात मामींचे मेकअपचे सामान पडलेले होते आणि मलाही सजायला सवरायला खूप शौक होता. तर मीही वेळ घालवण्यासाठी तयार होऊ लागले. मी थोडे-थोडे मेकअप केले आणि मामींचे झुमके व ज्वेलरीही घातली. त्यानंतर समोरच वरच्या बाजूला मामींच्या साड्या टांगलेल्या होत्या. तर मी त्यातून लाल रंगाची साडी काढली आणि ती घालू लागले. जोपर्यंत शाजीद भाऊ माझ्यासाठी चॉकलेट घेऊन आले, तोपर्यंत मी साडी घालून आणि शृंगार करून एकदम नवीन नवरीसारखी तयार झाले होते.
मी केस सोडले होते, लिपस्टिकही लावले होते आणि हातात चुड्याही घातल्या होत्या. भाऊ जेव्हा चॉकलेट घेऊन खोलीत आले तेव्हा मला साडीत बघून एकदम दंग झाले आणि त्यांच्या तोंडून फक्त इतकेच निघाले, "वाह दीदी, तुम्ही तर कमाल दिसताय." शाजिद भाऊंच्या येताच मी त्यांच्याकडून चॉकलेट घेतले आणि बेडवर बसून खाऊ लागले. मग शाजिद भाऊही तिथेच बसले आणि त्यांची तर माझ्यावरून नजरच हटत नव्हती. तेव्हा मी भाऊंना म्हटले, "भाऊ, आता इतकेही टक लावून बघू नका. मला अस्वस्थ वाटत आहे." तर भाऊ म्हणाले, "काय करू दीदी, तुमच्याकडून नजर हटवायचे मनच होत नाही. खरंच तुम्ही साडीत इतके सुंदर दिसताय की जणू कोणती करत आहे. तुम्हाला माझी बायको बनवावे." आणि आता मलाही माहीत होते की त्यावेळी शाजिद भाऊंच्या मनात काय चालले होते. आणि आणि मग मीही जाणून-बुजून त्यांच्या मजेसाठी म्हटले, "पण ते इतके सांगून थांबले आणि मग मीही जाणून तुमची बायको बनवून काय कराल?" तेव्हा भाऊ म्हणाले, "आता बसही करा दीदी. मला माहीत आहे तुम्ही जाणून-बुजून भोळी बनण्याचा नाटक करत आहात." तेव्हा मी म्हटले, "अच्छा, तर तुम्ही तुमच्या दीदीचाच फायदा घ्यायचा विचार करत आहात. तुम्हाला माहीत आहे का, जर घरात आईला किंवा मामांना कळले, तर ते आमचे काय करतील?" तर भाऊ म्हणाले, "अरे दीदी, तुम्ही फालतूची टेन्शन घेत आहात. तुम्हाला तर माहीतच आहे, घरात आमच्याशिवाय कोणी नाही आणि त्यांना सांगणारही कोण? तुम्ही याची काळजी करू नका. बस तुम्ही हो म्हणा." तेव्हा मी विनोदाने हसत विचारले, "भाऊ, तुम्ही मला साडीत बघूनच वेडे झालात की आधीपासूनच नजर होती?" तेव्हा भाऊ म्हणाले, "खरं सांगायचं तर दीदी, जेव्हापासून तुम्ही आलात तेव्हापासून मन करत आहे. प्लीज दीदी, मान्य करा ना." मग मी म्हटले, "ठीक आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या दीदीला सेटिंग बनवलेच आहे, तर मग चांगले निभावा." माझे इतके म्हणताच भाऊ खुश झाले आणि म्हणाले, "थँक यू दीदी. मला माहीत होते तुम्ही नाही म्हणणार नाही, कारण तुम्ही माझी सर्वात चांगली दीदी आहात." तर मी भाऊंना शांत करत म्हटले, "बस करा भाऊ, इतक्या तारीफ करू नका. तुमच्याकडे 10 मिनिटे आहेत. यापेक्षा जास्त वेळ देणार नाही आणि प्रॉमिस करा की संध्याकाळी चॉकलेट आणून द्याल." तर भाऊ म्हणाले, "रुसाना दीदी, तुम्ही जे बोलाल ते आणून देईन. पण तुम्हाला रडवल्यानंतर तुम्ही 2 मिनिटे थांबा, मी सेफ्टी घेऊन येतो." तेव्हा मी भाऊंना म्हटले, "थोडे लवकर आणा, मला घबराट वाटत आहे." जोपर्यंत भाऊ आले, माझे मन घबरायला लागले होते. तर मी भाऊंना थांबवले आणि म्हटले, "सॉरी भाऊ, पण प्लीज समजून घ्या, माझे जी खूप घबरात आहे." आपण संध्याकाळी झोपताना बघू. पण भाऊ कुठे मानणार होते. तेव्हा ते मला समजावू लागले, "दीदी, तुम्ही इतके घबरावू नका. काही होणार नाही. जर तुम्हाला जास्त अस्वस्थ वाटत असेल, तर तुम्ही डोळे बंद करा." मग मी डोळे बंद केले आणि शाजिद भाऊ जसेच बेडवर चढले, घराचे दार वाजले आणि थोड्याच वेळात आईची आवाज ऐकू आली. आवाज ऐकताच मी लगेच बेडवरून उठले, कारण मी साडी घालून शृंगारही केला होता आणि वरून आम्ही मामींच्या खोलीत होतो. भाऊंच्याही सगळा मूड ऑफ झावना बघून मला मनाने खूप हसूही येत होते. मग मी लगेच भाऊंना खोलीतून बाहेर काढले आणि कपडे बदलले. मग मी पुन्हा खोलीची स्वच्छता करू लागले. आईनेही मामींना बरामद्यात बसवले आणि थेट स्वयंपाकघरात चहा बनवायला गेली. इतक्यात मीही घर झाडून टाकले होते आणि मग आम्ही चहा पिण्यासाठी बसलो. चहा पिल्यानंतर आई कामाला लागली आणि मामी तिथेच बरामद्यात झोपल्या. मीही वेळ घालवण्यासाठी आईला कामात मदत करू लागले. मग काही वेळ मला शाजिद भाऊ दिसले नाहीत. जेव्हा मी त्यांना शोधले तेव्हा ते बाथरूममधून बाहेर पडून हात धुवत होते. मला समजले होते की शाजिद भाऊ हलके होऊन आले आहेत. शाजिद भाऊंचे चेहरे अजूनही लटकलेले होते आणि त्यांना बघून माझे हसू निघाले आणि हसत हसत मी म्हटले, "काय झाले भाऊ? तुमच्यापासून तर अजिबात कंट्रोल होत नाही." तेव्हा शाजिद भाऊ म्हणाले, "माझ्या जागी तुम्ही असता तर तुमच्यापासूनही होत नाही." तेव्हा हसत, "मी आहात त्यामुळे. तुम्हाला बोलता येते. काही हरकत नाही भाऊ. बस थोडे आणखी वाट पहा. मग रात्री डिस्टर्ब करणारा कोणी नसेल." तर भाऊ म्हणाले, "दीदी, रात्रीचीच तर वाट बघत नाही." एक एक मिनिट तासासारखे वाटत आहे. इतक्यातच आईने मला हाक मारली आणि म्हणाली, "जर दोन्ही भाऊ-बहिणींची बोलणी संपली असेल तर मला कामात थोडी मदत करा." त्यानंतर मी जाताना भाऊंनाही चिडवले, "भाऊ, आपला प्रॉमिस आठवा. मला चॉकलेट मिळाली नाही तर तुम्हालाही काही मिळणार नाही." आणि मग मी स्वयंपाकघरात गेले. तोपर्यंत मामाही आले होते आणि मी त्यांना जेवणही वाढले. मामा कामावरून थकून येतात. त्यामुळे आमच्याबरोबर थोडाच वेळ बसतात आणि मग लगेच झोपतात. आईही मामींना जेवण घालू लागली आणि त्यांना औषधे देऊ लागली. तोपर्यंत मीही जेवण खाल्ले होते आणि मी वेळ घालवण्यासाठी आईचा फोन चालवत होते. हिवाळ्याचे हवामान असल्याने आम्ही लवकरच बिछान्यात बसतो. त्यामुळे मामी तर औषधे घेऊन आराम करू लागल्या आणि आईही तिथेच रजईत बसली होती आणि मीही मामींच्या खोलीतच होते.
मी फोनमध्ये गुंग झाले होते. त्यामुळे मला तर कळले नाही की भाऊनी कधी जेवण खाल्ले आणि ते आपल्या खोलीत माझी वाट बघत होते. कारण मी रोजच्यासारखे सिरियल बघत होते. जेव्हा बराच वेळ मी गेले नाही तर शाजिद भाऊच मला बोलावण्यासाठी आले. खोलीत येताच भाऊ म्हणाले, "दीदी, या मी कधीपासून तुमची वाट बघत आहे." तेव्हा आई म्हणाली, "काही हरकत नाही बाबा, जर तुम्ही एकटे झोपायचे असेल तर झोपा. रुसाना माझ्याबरोबरच झोपेल." आईच्या तोंडून इतके ऐकताच भाऊ लगेच बोलले, "अरे काही हरकत नाही बुवा, आम्ही खेळत खेळत झोपू. तसेही तुम्ही काही दिवसांत जाल." त्यानंतर मीही आईला म्हटले, "नाही आई, आम्ही भाऊंजवळच झोपू." त्यानंतर आईनेही म्हटले, "ठीक आहे." जशी तुमची मर्जी. आणि आम्ही खोलीत आलो. खोलीत येताच भाऊनी लगेच दार बंद केले. मला माहीत होते की भाऊ आता 2 मिनिटेही आणखी थांबणार नाहीत. पण अजून आई आणि मामी सगळे जागे होते. जर कोणी माझा आवाज ऐकला तर आपण अडचणीत येऊ. तेव्हा भाऊ म्हणाले, "बस करा दीदी, आता मी तुमचे एकही ऐकणार नाही. तुम्ही लगेच केस बांधा." तेव्हा मला चॉकलेट आठवले आणि मी भाऊंना म्हटले, "ठीक आहे, पण आधी माझे चॉकलेट आणा." त्यानंतर भाऊनी लगेच खिशात हात घातला आणि मला चॉकलेट दिले. चॉकलेट घेता परफ्यूम शिंपडू लागले. सुरुवातीला मी भाऊंना सतावण्यासाठी नखरे दाखवत होते, ज्यामुळे आमची खोटी खोटी भांडण झाली आणि आम्ही बेडवरच उड्या मारू लागलो. पण इतक्यातच आईने आवाज मारला, "रुसाना, आता खूप खेळलात, झोपा." कारण बेडचा आवाज त्यांच्या खोलीपर्यंत जात होता. त्यामुळे भाऊंनी बिछानाखाली जमिनीवरच घातला. त्यानंतर भाऊंनी सकाळीच्या वेळेपर्यंत झोपू दिले नाही. सकाळी आमचे डोळे उशिरा उघडले आणि आई दार ठोठावत होती. आम्ही अजूनही खालीच झोपलेले होतो आणि त्यांनी रजई बेडवर टाकली आणि मलाही बेडवर बसवले आणि मग दार उघडायला गेले. आई आम्हाला चहा घेऊन आली होती. मी सांगितले होते ना रुसाना, वेळेवर झोपा. आता बघा, तुमचे डोळे अजूनही लाल पडले आहेत. त्यानंतर मी तोंडही धुतले नाही आणि आईकडून चहा घेऊन थेट पिऊ लागले, कारण माझे सगळे शरीर खूप दुखत होते. त्यानंतर आई भाऊंची चहा ठेवून गेली आणि शाजिद भाऊही तोंड धुवून आले. शाजिद भाऊंच्या येताच मी रागाने त्यांना म्हटले, "भाऊ, मी तुम्हाला सांगितले होते ना की बस थोडा वेळच, आणि तुम्ही तर माझे एकही ऐकले नाही. आता तुम्हाला काय माहीत माझे शरीर किती दुखत आहे. मला उभेही राहता येत नाही." आता आई विचारेल तर मी त्यांना काय सांगू, तर भाऊ म्हणाले, "काही हरकत नाही दीदी, तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी तुम्हाला मेडिकलमधून औषध आणून देईन. तुम्ही घ्या, बरे व्हाल." त्यानंतर 3-4 दिवस मी भाऊंना माझ्याजवळही येऊ दिले नाही. भाऊ तर नेहमी माझ्या पुढे मागे फिरत राहायचे आणि आता तर रोज मला चॉकलेटही आणून देऊ लागले होते. ते माझे प्रत्येक काम करू लागले होते. मी जे काही म्हणायचे ते खुशीने करायचे. त्यामुळे आता मीही त्यांच्या मजे घेऊ लागले होते. मी त्यांच्याकडून पाय दाबून घ्यायचे, डोक्याची मालिश करून घ्यायचे, कधी-कधी विनोदाने त्यांना मारायचेही आणि त्यांच्या फोनमध्ये सगळा दिवस सिरियलही बघत राहायचे. 3-4 दिवसांनंतर भाऊ जोरात करू लागले. ते माझी प्रत्येक गोष्ट मानायचे, त्यामुळे मीही त्यांना जास्त नाही म्हणू शकले नाही आणि आम्ही दिवसाच महफिल जमवली. त्या दिवशी घरात कोणी नव्हते. त्यामुळे भाऊनी सगळा दिवस मला थक्क होऊ दिले नाही. त्यानंतर मी आणि भाऊ खूप नॉर्मल झालो होतो, जेव्हा दिवसात मलाही आवडू लागले होते. त्या दिवसात आम्ही खूप आनंदले होते. त्या दिवसात आम्ही खूप आनंद लुटला. पण इतक्या चांगल्या दिवसांनंतर एक वाईट दिवस तर यायचाच आणि तोही भाऊंच्यामुळेच आला. 15 दिवस घालवल्यानंतर आम्ही परत आपल्या गावी येणार होतो. कारण मामीही आधीपेक्षा बऱ्या झाल्या होत्या आणि आम्हालाही आलेला खूप दिवस झाला होता. परत येण्याचा प्लान आईने एकदम केला होता. ना मला सांगितले होते, ना मामांना. त्यामुळे जेव्हा भाऊ आणि मला कळले, तेव्हा आम्हाला अजिबात चांगले वाटले नाही. तेव्हा भाऊ म्हणाले, "दीदी, जाता जाता लास्ट कधी याल?" माझेही मन होते. पण घरात सगळे होते आणि आज तर मामाही होते. कारण तेच आम्हाला बस स्टँडवर सोडून येणार होते. मी भाऊंना खूप समजावले, "प्लीज भाऊ, समजून घ्या. सगळे घरात आहेत आणि मला तर जाण्यासाठी तयारही व्हायचे आहे." पण भाऊंना तर फक्त तेच दिसत होते. घरात सगळे लोक होते. त्यामुळे आमची खोली तर अजिबात सुरक्षित नव्हती. त्यामुळे भाऊ मला बाथरूममध्ये घेऊन गेले. जाताच हे बाथरूममध्ये जाताच भाऊ लगेच खाली बसले आणि मला खूप भीती वाटत होती. आम्हाला आलेले 2-3 मिनिटेच झाले होते की इतक्यातच बाथरूमचे दार जोरात उघडले आणि समोर मामा होते. मामांना बघून तर मी थरथरू लागले आणि लगेच तिथून पळून आपल्या खोलीत आले. पण मामांनी शाजिद भाऊंना खूप मारले. कदाचित घाईघाईत आम्ही दार बंद करायला विसरलो होतो. त्यानंतर आईने जाऊन शाजिद भाऊंना सोडवले. नाहीतर मामा तर त्यांना मारूनच टाकले असते.
माझ्या तर मामांना बघताच अश्रू येत होते. पण मामांनी मला काही म्हटले नाही आणि आईलाही आमच्याबद्दल काही सांगितले नाही. त्यानंतर आम्ही एक दिवस आणखी राहिलो. कारण आईला शाजिद भाऊंची अशी अवस्था बघवत नव्हती आणि मी तर भीतीने त्यांच्याजवळही गेले नाही. मग दुसऱ्याच दिवशी आम्ही आपल्या गावी परत आलो आणि त्यानंतर मी आजतागायत मामांजवळ गेले नाही. कधी-कधी मी आईच्या फोनवरून शाजिद भाऊंना कॉल करते आणि शाजिद भाऊंनाही आपली चूक जाणवली होती. आता आम्ही दोघेही आपल्या कृत्याबद्दल खूप लाजतो आणि आम्ही या गोष्टी विसरण्याचा पूर्ण प्रयत्न केला. पण खरं सांगायचं तर आम्ही हे सगळे आजपर्यंत विसरू शकलो नाही. आणि मी तर तुम्हालाही इतकेच सांगेन की अशी चूक तुम्हीही चुकूनही करू नका. कारण यामुळे आमचे सगळे नातेसंबंध तुटतात. जर मामांनी आमची ही चूक लपवली नसती तर आमचे पूर्ण कुटुंब तुटले असते. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि यापेक्षाही अधिक रंजक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलवर नुकताच अपलोड केलेला नवीन व्हिडिओ नक्की पहा. तो तुम्हाला खूप आवडेल अशी मला आशा आहे.